हॅलो फ्रेंड्स, स्टेप अप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर मंथन या चॅनलवरती आज आपण इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड ठीक आहे, ही जी आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी डे 81 ठीक, त्यानंतर 82, आज आपण काय करतोय 83चं डिस्कशन करतोय. ठीक आहे, तर ह्यामध्ये बघा ह्युमन व्हॅल्यूज मानवी मूल्ये हा आजचा काय असणार आहे आपला टॉपिक असणार आहे. तर ह्या टॉपिकवरती आपण काय करणार आहे आजचा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तत्पूर्वी तुम्ही जे उत्तर मंथन या ग्रुपवरती जे 6 वाजता जे मॉडेल आन्सर मिळतं जे आज मिळालेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही प्रिंटआउट केलं असेल किंवा रीड करत असतील ना. ठीक आहे, तर आजचा जो 12 वाजता जो लिहिलेला जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन चेक करून तुम्हाला सर्वांना तुमच्या अकाउंटला आला असेल. ठीक आहे, आणि तुम्ही तो बघितला पण असेल. त्यानंतर आपण काय करतोय आज डिस्कशन बघतोय. डिस्कशन स्टार्ट करण्यापूर्वी आपण आजचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो ते थोडंसं बघूया. डे 83. ओके, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर काय म्हणतोय बघा, एक्सप्लेन. ओके, म्हणजे स्पष्ट करा दे रोल इन शेपिंग अँड इंडिव्हिज्युअल्स कॅरेक्टर्स विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर काय विचारलेलं आहे, नेक्स्ट सब पार्ट जो आहे तो स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. काय स्पष्ट करायला सांगितलं आहे, रोल इन शेपिंग अँड इंडिव्हिज्युअल्स कॅरेक्टर विथ द एक्झाम्पल. ओके, चारित्र्य घडवण्यामध्ये कसे मदत करतात मानवी मूल्ये ते आपल्याला काय करायचं आहे बॉडी पार्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ओके, हा आपला क्वेश्चनची जी पार्श्वभूमी आहे ती आपण काय केलेली आहे आता अंडरस्टँडिंग करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, क्वेश्चनमध्ये एक की नॅरेटिव्ह विचारलेला आहे, म्हणजे की कमांड विचारलेली आहे. की कमांड म्हणजे काय, एक्सप्लेन. ठीक आहे, तशीच मग त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो की स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्युमन व्हॅल्यूज हा जो पोर्शन आहे ह्युमन व्हॅल्यूजचा हा पोर्शन आपल्याला काय करायचा आहे इंट्रोडक्शनमध्ये हायलाईट करायचा आहे. म्हणजेच काय की मानवी मूल्यामधून तुम्हाला काय समजते हा पार्ट तुम्ही काय करणार आहे इंट्रोडक्शनमध्ये हायलाईट करणार आहे. त्यानंतर आपण काय होतोय की मेन बॉडीच्या पार्टवरती बघतोय. तर बॉडीच्या पार्टमध्ये क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, रोल शेपिंग इंडिव्हिज्युअल्स कॅरेक्टर, म्हणजे चारित्र्य जडणघडणीमध्ये मानवी मूल्य कसे महत्त्वाचे ठरतात हा आपला काय आहे सेकंड सब पार्ट आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यात कशी भूमिका असते. ठीक आहे, तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उदाहरणासह आपल्याला काय करायचं आहे ते स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक्झामची जी क्वेश्चन जो आहे आजचा त्या क्वेश्चनची तुम्हाला डिमांड कळाली असेल. क्वेश्चन रीड करून झाल्यानंतर तो क्वेश्चन स्प्लिट कसा करायचा 2 भागामध्ये, आणि जे दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये जी की कमांड आहे एक्सप्लेन करा असं विचारलेलं आहे त्याच्यावरती फोकस ठेवून त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी हा सेकंड सब पार्ट आपण कसा लिहायचा आहे तो बघणार आहे. होप तुम्हाला क्वेश्चन काय आहे हे अंडरस्टँडिंग झालं असेल. त्यानंतर आपण बघा हा क्वेश्चन लिहित असताना आपल्याला एक स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंग असली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काय बघा की तुम्हाला काय असणार आहे की हे एक असं पेज दिलेलं असणार आहे. त्या पेजमध्ये आपल्याला काय म्हणजे क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की 150 वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा क्वेश्चन लिहायचा आहे आणि तो विचारलेला आहे 10 मार्क्ससाठी. ओके, तर तुम्ही काय करत असणार आहे, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे तर इंट्रोडक्शन जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तुम्हाला काय करायची आहे लिहायची आहे. तर ती लिहित असताना तुम्हाला ऑब्वियसली काय करायचं आहे वर्ड लिमिट जे आहे जी शब्दांची मर्यादा दिलेली आहे ती तुमच्या लक्षात असली पाहिजे. मग प्रस्तावना लिहित असताना साधारणतः तुम्ही काय करू शकता एक 25 वर्ड्समध्ये काय करू शकता शब्दामध्ये तुम्ही काय करू शकता प्रस्तावना लिहू शकता. त्यानंतर जो आहे तो आपण कुठं होतो बॉडी म्हणजे मुख्य भाग. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्य भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे की चारित्र्य जडणघडणीमध्ये मूल्ये कशी महत्त्वाची ठरतात, मानवी मूल्ये फक्त मूल्ये नाहीत. तर मुख्य भाग आपण ज्यावेळी लिहित असणार आहे त्यावेळी साधारणतः तुम्हाला काय करायचं आहे ह्या वर्डचं लिमिट फॉलो करायचं आहे म्हटल्यानंतर इथे एक 25 वर्ड्स गेले. त्यानंतर साधारणतः एक 100 वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे बॉडी पार्ट लिहायचा आहे. साधारणतः बघा उत्तर लिहित असताना
आपल्याला काय होतं प्रामुख्यानं जाणवतं की एका लाईनमध्ये कमीत कमी 5 वर्ड्स बसू शकतात. तुमचं हँडरायटिंग कसं आहे, थोडंसं मोठं आहे थोडंसं छोटं आहे ह्याच्यावरती डिपेंड राहतं. कदाचित 6-7 पण बसू शकतात. बॉडी पार्ट झाला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कन्क्लुजन. ठीक आहे, आपण आता सध्या काय करतोय की रणनीती बघतो, उत्तराची जी रणनीती आहे ती बघतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे निष्कर्ष लिहायचा आहे. तर निष्कर्ष लिहित असताना आपल्याला परत तो काय करतो आपण एक 25 वर्ड्समध्ये काय करतो शब्दामध्ये लिहायचा आहे. तर साधारणतः आपल्या इथं 150 जे कीवर्ड्स आहेत ते काय होतात डिस्ट्रीब्युट होतात. ओके, तर आता ह्या सब पार्ट्समध्ये जे वर्ड्सचं लिमिट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कसा आपल्याला कंटेंट फिट करायचा आहे क्वेश्चनच्या डिमांडप्रमाणे तो आता आपण त्याच्यावरती शिफ्ट होऊया. ठीक, त्यामध्ये बघा प्रामुख्याने जे सांगितलेलं आहे ह्यामध्ये काय केलेलं आहे आपण ह्यूमन व्हॅल्यूज मानवी मूल्ये काय असतात ती काय केलेले आहेत आपण पहिल्यांदा बेसिक एक लाईनीला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ह्यूमन व्हॅल्यूज काय इट इज अ फंडामेंटल मोरल प्रिन्सिपल. ओके, इट इज अ फंडामेंटल मोरल प्रिन्सिपल मीन्स काय की मूलभूत नैतिक तत्वे आणि मानके. तर ह्याच्यावरून काय होतं बघा की जी तुमची मूलभूत नैतिक तत्वे आणि मानके जे असतात ह्याच्यावरून एक आपल्याला कळतं की आपण व्यक्तींच्या बरोबर कसं वागलं पाहिजे. ठीक आहे, तर मग ती काही मानके जी कशी असतात मग ती काय केलेलं आपण फक्त इथं एक लाईनमध्ये आपण काय केलेला आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे दुसरा जो सब पार्ट्स आहे आपला तो तर त्यामध्ये सांगितलेले आहेत की एक लिस्ट ऑफ म्हणजे काय केलेले आहेत एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. जसं की तुम्ही हे मॉडेल आन्सरमध्ये जर बघत असतील तर इथं काय केलं आहे दिस इन्क्लूड द ट्रुथफुलनेस कंपॅशन रिस्पेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी अँड इंटिग्रिटी. ओके, ट्रुथफुलनेस म्हणजे काय हो सत्यनिष्ठता. इथं तुम्हाला काय करायचं आहे की इंट्रोडक्शन आपल्याला वर्ड लिमिट असल्यामुळं 25 वर्ड्समध्येच आपल्याला काय करायचं आहे इंट्रोडक्शन लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं काय करा की जी मूल्य तुम्ही लिहिणार आहात ती मूल्य लिहित असताना तुम्हाला काय करायचं एकदम एक्सप्लेन करू नका, फक्त मेन्शन करा, फक्त लिस्ट काय करा तुम्ही मेन्शन करा. ट्रुथफुलनेस ओके सत्यनिष्ठता, कंपॅशन करुणा, ठीक आहे, रिस्पेक्ट आदर करणे, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेणे आणि इंटिग्रिटी म्हणजे सचोटी. ठीक आहे, अखंडता हा शब्द आपण वापरायचा नाही आहे, प्रामाणिक हा शब्द वापरायचा नाही आहे कारण की आपल्याला आयोगानं जो दिलेला शब्द आहे तो अखंड हे आपलं काय सचोटी हा दिलेला आहे सचोटी. ठीक आहे, म्हणजे काय केलं तुम्ही फर्स्ट लाईनला ह्यूमन व्हॅल्यू काय आहे त्याची व्याख्या दिली. व्याख्या दिल्यानंतर तुम्ही काय केलं की एक लिस्ट ऑफ व्हॅल्यूज काय केल्या मेन्शन केल्या. त्यानंतर काय इंट्रोडक्शन म्हणते बघा दिस ॲक्ट ॲज द इंटरनल कंपास. ओके, जसं की समुद्रामध्ये एखादं जहाज ज्यावेळी जात असतं ठीक आहे त्यावेळेस मग कसं होतं की त्या कंपास जो असतो ते खलाशाला काय करत असतं गाईड्स करत असतं. तसंच तर तुम्ही विचार केला ह्यूमन व्हॅल्यूज ज्या असतात आपण दैनंदिन जीवनात जगत असताना आपल्याला एक प्रकारचं ते काय करतं एक कंपास करतं एक गाईड करतं की बाबा आपण कसं सोसायटीमध्ये बिहेव केलं पाहिजे. मग त्यामध्ये काय केलेलं आहे एक उदाहरण दिलेलं आहे. मग उदाहरण कोणतं दिलेलं आहे महात्मा गांधीजींचं ॲडरन्स टू ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. ठीक आहे, तर त्यांनी सत्य ट्रूथफुलनेस ट्रूथ ओके नॉन व्हायलन्स. तुम्ही मॉडर्न हिस्ट्री जर वाचलं असेल तर तिथं तुम्हाला माहीत असेल चौरी चौरा इन्सिडेंट्समध्ये कसा आपण स्टॅन्स त्यांनी स्टान्स घेतलेला होता ट्रूथमध्ये. ठीक आहे, तर ही त्यांची कुठली होती ही त्यांची मूल्ये होती आणि ही मूल्ये आपण काय केलेली आहेत इथं रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साधारणतः आज आपण काय केले की हा जो आपला इंट्रोडक्शनचा जो पार्ट होता इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे की डेफिनेशन पहिल्यांदा लिहिली, व्याख्या लिहिली, व्याख्या लिहून झाल्यानंतर एक लिस्ट ऑफ व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्या 5 आपण काय केलेल्या आहेत इंट्रोडक्शनमध्ये रिफ्लेक्ट केलेल्या आहेत सत्यनिष्ठता करुणा आणि आदर. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलेलं आहे एक उदाहरण दिलेलं आहे महात्मा गांधीजींचं ज्यातून मानवी मूल्ये काय होतात रिफ्लेक्ट होतात अहिंसा आणि सत्य. हे एवढं लिहिलं की तुमचं साधारणतः एक 25 ते 30 वर्ड्सपर्यंतचं जे लिमिट असतं ते इंट्रोडक्शनचं खतम होतं आणि हे एक्सपेक्टेड आहे. तर होप तुम्हाला हे अंडरस्टँडिंग झालं असेल की कसं इंट्रोडक्शन बिल्ड करायचं. ठीक आहे, तर हे करत असताना प्रामुख्यानं आपण काय केलं तिथं एक्झाम्पल मेन्शन केलं
आता ऑब्वियसली तुम्हाला एक क्वेश्चन असेल की बाबा एक्झाम्पल मग आपण कंटिन्युअसली हेच लिहू शकतो का, मी दुसरं लिहू शकते का नाही, ठीक आहे, किंवा शकतो का नाही. तर हा तुमचा एक क्वेश्चन पडला असेल तर ह्याचं ऑब्वियसली उत्तर असेल तुम्ही अदर एक्झाम्पल्स पण लिहू शकता. ज्यामध्ये मग मी काय केलेलं आहे, एक्झाम्पल लिहिताना तुम्ही एक महत्त्वाची खबरदारी घेतली पाहिजे की जी आपण डेफिनेशन लिहिलेली आहे त्या डेफिनेशनच्या अनुसरण काय केलं पाहिजे, ते तुमचं उदाहरण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. त्यानंतर मग मी अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगू शकतो की मदर टेरेसा, ठीक आहे. मग मदर टेरेसांनी काय केलं तर पुअर जे लोक असतील किंवा डेस्टिट्यूट, ठीक आहे, म्हणजे गरजवंत जे असतील, गरजू लोक, तर यांच्यासाठी त्यांनी काय केलं, काम करण्यास सुरुवात केली. म्हणजेच गरीब आणि गरजू लोक असतील, मग त्यातून काय दिसतं, कंपॅशन, करुणा दिसते. काहीतरी कृती केली ना, त्यांच्यासाठी काहीतरी केलं. ओके, रिहॅबिलिटेशन सेंटर बांधले, त्यांचं फूडचं काय असेल किंवा मेडिकल फॅसिलिटी असेल तर ही त्यांनी काय केली, कृतीतून दाखवून दिली. मग हे मदर टेरेसांचं तुम्ही एखादं एक्झाम्पल लिहू शकता. फक्त एक्झाम्पल लिहिताना मी काय केलेलं आहे बघा की इथं जे कीवर्ड्स हायलाईट केलेले आहेत ते काय झाले पाहिजेत, रिफ्लेक्ट झालं पाहिजेत. म्हणजेच काय होईल की डेफिनेशन जी आहे आणि जे एक्झाम्पल आहे ह्याचं काय होईल, एक सांगड घालता येईल. ओके, तर ह्यामध्ये मग तुम्ही मदर टेरेसांचं पण लिहू शकता. त्यानंतर नेल्सन मंडेलांचं एक्झाम्पल पण इथं पण फीड होते. ॲपॅटाईट म्हणजे वंशवाद विरुद्ध ह्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल ओव्हरऑल यांचं लाईफ तर ऑलमोस्ट 27 किंवा 27 इयरपेक्षा जास्त हे तुरुंगात होते, बरोबर आहे. पण तरी पण त्यांनी काय केलं की जस्टिस आणि इक्वॅलिटी म्हणजे न्याय आणि समानता ह्या प्रिन्सिपलला, ह्या मानवी मूल्याला, ही जी युनिव्हर्सल जी मूल्य आहेत त्या मूल्याला काय केलं, रिस्पेक्ट दिला. आणि त्यांनी काय केलं की म्हणजे सुडाऐवजी क्षमा निवडली, बरोबर आहे का. म्हणजे फॉरगिव्हनेस करून दिलं की बाबा ठीक आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, एक पीसफुल लाईफ जगायचं आहे. तर ही मानवी मूल्य काय करतात, ती मदत करतात. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर साधारणतः अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मग तुम्ही असं पण APJ अब्दुल कलाम सरांचं पण उदाहरण तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. म्हणजे पर्सनल सर्व्हिस ओव्हर द पर्सनल गेन. ओके, त्यांनी कायम सर्व्हिस करत असताना काय केलं की रिस्पेक्ट जो दिला तो पब्लिक सर्व्हिसला दिला, ठीक आहे. म्हणजे वैयक्तिक फायद्यापेक्षा लोकांचं जे हे होतं त्याच्यावरती त्यांनी काय केलं, हे दिलं. मग त्यामध्ये मग त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी केवढी होती, इंटिग्रिटी केवढी होती, बरोबर का. म्हणजे त्यांना इंटिग्रिटी म्हणजे सचोटी. मग बघा की कधीही त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे रिलेटिव्स वगैरे त्यांना आले तर मग ते स्वतःच्या म्हणजे काय करायचे की पैशांनी, म्हणजे त्यांच्या पैशांनी काय करायची, दुसरी गाडी वगैरे त्यांना असतील तर त्यांना कुठे फिरायचं वगैरे असेल तर गव्हर्नमेंटचा रिसोर्स यूज न करता ते काय करायचे, एक प्रायव्हेट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वगैरे ह्या अशा गोष्टी आपल्याला दिसून आलेल्या आहेत. ओके, आणि मग त्यानंतरच ही अशा आदर्श व्यक्ती बनते, ठीक. त्यानंतर आपण आता शिफ्ट जो होतोय ते बॉडी पार्टवरती होतोय. बॉडी पार्ट काय म्हणतो बघा, रोल ऑफ द ह्युमन इन शेपिंग इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर. ओके, रोल ऑफ द ह्युमन्स व्हॅल्यू. ह्युमन्स व्हॅल्यू काय आहे ते आता आपण बघितलेलं आहे. शेपिंग ते कसं बिल्ड करतं इंडिव्हिज्युअल्स कॅरेक्टर. ओके, तर ह्यामध्ये पहिल्या सगळ्यात जो मुद्दा आहे तो डेव्हलप इंटिग्रिटी. म्हणजे काय, सचोटी कशी निर्माण होते. बघा आता इथं काय केलेलं आहे, फर्स्ट पॉईंटवरती आपण शिफ्ट होतोय. ओके, डेव्हलप इंटिग्रिटी. ओके, इंटिग्रिटी म्हणजे काय की कोणीही न बघत असताना आपण जे प्रामाणिकपणे काम करतो त्याला आपण इंटिग्रिटी असं म्हणू शकतो. म्हणजे जी मानवी मूल्ये आपण आत्मसात केलेली आहेत, आत्मसात केलेली, मग त्यामध्ये मॉडेल आन्सरमध्ये रिफ्लेक्शन झालेलं आहे की हॉनेस्टी, ठीक आहे, प्रामाणिकपणा तुमच्याकडे जो असेल, मग तो प्रामाणिकपणा असताना तो तुमच्या आतमध्ये आणि बाहेरमध्ये. म्हणजे काय की तुम्ही स्वतःसाठी वागत असताना प्रामाणिक राहणं आणि इतरांसाठी तुम्ही ज्यावेळी काम करत असता पब्लिक स्फेअरमध्ये त्यावेळेस तुम्ही तिथं पण तुम्ही काय केलं ना की चांगल्या प्रकारचं काम करणं. मग तुम्ही बोलता कशी, तुमची कृती कशी, तुमचा इतरांच्यावरती असलेला विश्वास, तर ह्या गोष्टी काय होतात, ह्या फर्स्ट पॉईंटमधनं रिफ्लेक्ट होतात. मग त्यामध्ये काय केलेलं आहे, एक सिव्हिल सर्वंटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग सिव्हिल सर्वंटच्या एक्झाम्पलमध्ये प्रामुख्यानं काय होतं तर तिथं असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक अधिकारी आहे आणि अधिकारी असताना, ठीक आहे, एखादा प्रोजेक्ट आहे. ओके, एका प्रोजेक्टवरती काहीतरी काय झालेलं आहे, स्टॅटिस्टिकल मिस्टेक झालेली आहे, काही ॲक्डेवरीची प्रॉब्लेम आहे असं सांगितलेलं आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय केलं जातं,
कोणीतरी इन्फ्लुएन्स करतं पर्सन, आणि इन्फ्लुएन्स केल्यामुळे तुम्ही काय करू शकता की तो प्रोजेक्ट चांगला दाखवण्यासाठी त्यामध्ये फेरफार करू शकता असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही ती फेरफार न करता जी रिॲलिटी आहे, म्हणजे तुम्ही काय करताय की प्रशासनामध्ये असताना तुमची जी सचोटी मेंटेन ठेवताय, ठीक आहे, प्रशासनामध्ये असताना तुम्ही जी सचोटी काय करता मेंटेन ठेवता, नाही हे जर मिस्टेक असेल तर मी मिस्टेक आहे असंच सांगणार. सेम बघा स्टुडंट असेल, म्हणजे हे वेगवेगळे मी तुम्हाला एक्झाम्पल का द्यायला लागलेलं आहे की ॲट द एंड ऑफ द डे तुमच्याकडे काय असणार आहे, हा प्रोग्राम एंड झाल्यानंतर तुमच्याकडे एक एक्झाम्पल्स मल्टिपल असणार आहेत. त्यामध्ये मग तुम्ही स्टुडंटचं पण एक्झाम्पल लिहू शकता, ठीक आहे. तर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉकिंग करता आणि वॉकिंग करत असताना कॉलेजमध्ये वगैरे तुम्हाला वॉलेट वगैरे पैशाचं भेटलं, तर पैसे न घेता ते पॉकेटच आपण तिथं काय केलं ऑफिसमध्ये जमा केलं, तर अशा वेळेस ज्यावेळी करतो त्यामध्ये मग ते पण इंटिग्रिटी रिफ्लेक्ट होते. मग एखादा एम्प्लॉई असेल, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम वगैरे त्यांनी करत असेल, ठीक आहे, तर मग इथं पण असे आपल्याला काय करतात एक्झाम्पल रिफ्लेक्ट होतात. होप तुम्हाला हा फर्स्ट पॉईंट अंडरस्टँड झाला असेल. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघूया, ठीक. सेकंड पॉईंट काय म्हणतो बघा, बिल्ड एम्पथी, ओके, अँड कंपॅशन. इथं काय केलेलं आहे, दोन जी मानवी मूल्ये आहेत, ओके, आपण वन बाय वन बघत आहेत. मग ह्यामध्ये दोन मानवी मूल्ये दिलेली आहेत, तर ह्या दोन मानवी मूल्यांचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. तर ह्यामध्ये बघा एम्पथी म्हणजे सहानुभूती हा शब्द दिलेला आहे, आणि कंपॅशन म्हणजे काय करुणा, ओके. तर दोन्हीमध्ये बघा की तुम्ही लिहित असताना तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. तर दोन्हीमध्ये फरक आहे. एम्पथी म्हणजे काय, अंडरस्टँड द सफरिंग ऑदर, म्हणजे फक्त तुम्ही काय करता की एखाद्याचं दुःख काय करता समजून घेता, समजून घेणं आणि जे दुःख झालेलं आहे त्याच्यासाठी काहीतरी मदत करणं म्हणजे काय की काहीतरी आपण कृती करतोय. मग ज्या वेळेस कृती करतोय त्यावेळेस आपण काय करतो, करुणा दाखवतो, ओके. म्हणजे इथं बघा मॉडेल आन्सरमध्ये आपण कोणतं एक्झाम्पल दिलेलं आहे, कैलास सत्यार्थी सरांचं दिलेलं आहे. तुम्हाला हे बेसिक जो डिफरन्स आहे तो कळाला, सहानुभूती म्हणजे काय आणि करुणा म्हणजे काय, ओके. करुणाभूतीमध्ये आपण काहीतरी कृती करतो, ओके. हिथं फक्त समजावून घेतो, कृती कोणतीही करत नाही. तर यामध्ये कैलास सत्यार्थी सरांचं एक्झाम्पल जर आपण बघितलं मॉडेल आन्सरमध्ये जे दिलेलं आहे, तर यांनी काय केलं, जे चाइल्ड लेबर्स होत होते, जे बालकामगार जे होते, ठीक आहे, तर चाइल्ड लेबर्सवरती काय केलेलं आहे यांनी, बालकामगारवरती वर्क केलेलं आहे, ठीक आहे. मग त्यांनी फक्त दुःख तर समजावून घेतलंच, बरोबर आहे काय, पण त्यांच्यासाठी मग रिहॅबिलिटेशन सेंटर असेल, ओके, गव्हर्नमेंटला काही रिकमेंडेशन सुचवायचे असतील तर ते पण त्यांनी काय केलेलं आहे त्यावेळेस सुचवून दिलेले आहेत. म्हणजे हे काय केलं, काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. तर मग ह्या एक्झाम्पलमधनं काय होतं की सहानुभूती पण दिसून येते, सहानुभूती पण काय होते दिसून येते, आणि त्याचबरोबर काय होते की करुणा पण दिसते, ओके. तर हे काय झालं, स्पष्ट करा, प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे, स्पष्ट करा, त्यामुळं हे असं स्पष्ट करावं लागतं. जे मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे ते व्यवस्थित स्पष्ट करून दिलेलं आहे. इथं जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, इथं कैलास सत्यार्थी सरांचं काय केलेलं आपण एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर काय बघा, प्रमोट रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. थर्ड पॉईंटला आपण काय होतं आता शिफ्ट होतोय, थर्ड पॉईंटला शिफ्ट होत असताना प्रमोट रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये बघा जबाबदारी कशी वाढते हे तुम्ही बघा. तर त्यामध्ये आपण काय करतो, एक प्रकारची ओनरशिप, ओके, म्हणजे आपल्या काही ड्युटीज असतील किंवा ॲक्शन्स असेल हे आपण काय करत असतो डे टू डे लाईफमध्ये घेत असतो, ठीक आहे. म्हणजे कृती आणि कर्तव्याची जबाबदारी ज्यावेळेस असते त्यावेळेस ह्या गोष्टी काय होतात रिफ्लेक्ट होतात, आणि हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर मग काय होतं, कॅरेक्टर काय होतं बिल्ड होतं, ओके. मग हे कॅरेक्टर बिल्ड होत असताना, व्यक्तिमत्व घडत असताना, मग आता ह्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, टीचरांचं दिलेलं आहे. तर टीचरांचं एक्झाम्पल देत असताना बघा ह्यामध्ये हे एक्झाम्पल काय म्हणतं बघा की एखादे जर म्हणजे आता क्लासरूम जर असेल, ठीक आहे, तर क्लासरूममध्ये बघा की काही स्कॉलर स्टुडंट्स असतात. मग स्कॉलर स्टुडंट तर त्यांचा स्टडी करतच असतात, पण एखादा स्टुडंट थोडासा फार वीक असेल तर अशा वेळेस पण काय करतात
टीचर काय करतात की त्याच्याकडती पण म्हणजे जरी शाळेची वेळ जरी संपली असेल तर त्याला बोलवून घेणं, त्यांच्या पालकांना बोलवून घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना थोडासा सल्ला देणं, त्या स्टुडंटचा जो विकनेस असतो त्याला ते काय करणं समजावून सांगणं. तर हे काय करतात ते स्वतःची काय करतात एक जबाबदारी घेतात. म्हणजे त्यांची ड्युटीज आणि ॲक्शन जे काय आहे तर ह्यामधनं ते रिफ्लेक्ट होतं. समजा एखादी IT कंपनी आहे, ओके, आणि IT कंपनीमध्ये तुम्ही स्वतः टीम लीडर म्हणून आहे. तर मग तुम्ही टीम लीडर असताना तुमच्या अंडर वेगवेगळे लोक काय करत असणार आहेत, वर्क करत असणार आहेत, बरोबर आहे काय. मग हे वर्क करत असताना सपोज या पर्सननं काहीतरी मिस्टेक केली आणि मिस्टेक केल्यानंतर तुम्ही इथं आहे आणि तुम्हाला काय होतोय, बॉस ओरडतोय, ओके, हे असं कसं झालं. मग अशा वेळेस तुम्ही ह्या वरती ब्लेम करण्याऐवजी तुम्ही काय करता, जबाबदारी घेता. कारण की का तुमची ड्युटी आहे, ती ॲक्शन परफॉर्म तुम्ही करताय, कारण की तुम्ही इथं काय आहे टीम लीडर आहात. ओके, सेम थिंग काय हो, आता ITR रिटर्न वगैरे भरण्याचं वगैरे चालू आहे. मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस म्हणजे गव्हर्नमेंट काय तुमच्या घरी दारी येऊन सांगत असतं काय की टॅक्स भरा टॅक्स भरा. ती पण आपली एक जबाबदारी आहे, बरोबर आहे. गांजवे चौकातून तुम्ही इथून पुढं जात असता, 15 सेकंदाचा सिग्नल आहे, बरोबर आहे काय. तो सिग्नलला थांबणं, रेड लाईट लागल्यानंतर ती पण एक तुमची काय आहे जबाबदारी आहे. असे वेगवेगळे एक्झाम्पल सांगण्याचा मेन माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्हाला तो कळावा म्हणून. त्यानंतर आपण जे शिफ्ट होतो बघा, इनकरेज मोरल स्ट्रेंथ. ओके, इनकरेज करेज अँड मोरल स्ट्रेंथ म्हणजे तुमचं काय धाडस आणि नैतिक स्ट्रेंथ कसे. अपहोल्डिंग द ट्रूथ इन द डिफिकल्ट सिच्युएशन रिफ्लेक्ट द इनर स्ट्रेंथ. म्हणजे कितीही सिच्युएशन खराब असू दे, तुमची जी मूल्य आहेत, तुम्ही जी मूल्ये आत्मसात केलेली आहेत, जी माझ्या इनर आहेत आणि मी समाजामध्ये काम करत असताना म्हणजे आउटर स्पेअरला मी ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस माझी मूल्ये कायम, मानवी मूल्य जी आहेत ते कायम सेम राहणार. मग हे असं रिफ्लेक्शन कुठं झालं, ठीक. करेज म्हणजे काय, धैर्य आणि नैतिक सामर्थ्य, मोरल स्ट्रेंथ, ठीक आहे. इनर स्ट्रेंथ काय असते हो तुमची, स्टँड अप फॉर द राईट, जे खरं आहे त्याच्यासाठीच मी राहणार. ओके, मग इथं मी तुम्हाला काय केलेलं आहे, व्हिसल ब्लोअरचं एक काय केलेलं आहे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर व्हिसल ब्लोअरमध्ये काय केलेलं आहे, एडवर्ड स्नोडेन, काही नाही हे एका व्यक्तीचं नाव आहे, ठीक आहे. तर अमेरिकेमध्ये जे काय बरोबर गव्हर्नमेंटमध्ये जे अनइथिकल ॲक्टिव्हिटीज जे चालू होत्या तर तिथं काय केलेलं होतं, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये अनइथिकल, ठीक आहे, ॲक्टिव्हिटी ज्यावेळी चालू असते आणि ती उघड केली जाते त्यावेळेस काय होतं, ही व्यक्तीनं काय केलेलं होतं तसं काम केलेलं होतं. आणि ह्याच्यावरती UPSCनं काय केलेलं आहे, पूर्ण केस स्टडी ओके एक विचारलेली आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो कल्टिवेट सेल्फ डिसिप्लिन. ओके, तर ह्यामध्ये बघा व्हॅल्यूज लाईक द रिस्ट्रेंट अँड पेशन्स शेप द कन्सिस्टंट बिहेवियर. ओके, इथे एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, ॲथलीटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. एखादा सपोज जर खेळाडू वगैरे ते नसेल तर परफॉर्मन्स करण्यासाठी काय करतो की ड्रग वगैरे काही यूज करू शकत नाही, ते तुझ्या स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या डिसिप्लिनवरती काय करतो, परफॉर्मन्स करतो. यातून काय होतं, कॅरेक्टर कसं बिल्ड होतं हे आपल्याला दिसतं. तर ह्यामध्ये आपण स्पेसिफिकली जर बघायला गेला तर तिथं ते कीवर्ड दिलेले होते पेशन्स अँड रेजिस्टन्स. ओके, संयम आणि संयमासाठीची मूल्ये. ह्यामध्ये मी आत्ताचं सध्याचं जे सांगितलेलं होतं की ते ॲथलीटचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं. म्हणजे डोपिंगच्या वगैरे तुम्ही ते केसेस बघतात तर ते काय झालं, एक अनइथिकल प्रकारचं झालं, बरोबर आहे. पण असं न करता परफॉर्मन्स दाखवून जे ॲथलीट वगैरे ते हे होतात तर त्यांचं जर ते तुम्ही जर बघितलं तर ते काय होतं, एक सेल्फ डिसिप्लिन असते आणि त्यामुळे ते अचीव करू शकतात. तसंच एक एक्झाम्पल एक्स्ट्रा दिलेलं आहे तुम्हाला, डाईट. एक मुद्दा लिहिल्यानंतर एकच एक्झाम्पल लिहिणं अपेक्षित आहे कारण की तेवढा आपल्याकडे ती स्पेस नाही. आपण जर बघितलं तर 100 वर्ड्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲन्सर कंप्लीट करायचं आहे. डाईट, ठीक आहे. आता तुम्ही डाईट मेंटेन करता, मग डाईट मेंटेन करत असताना एखाद्या फंक्शनमध्ये जर तुम्ही जर तिथं गेला असेल आणि तिथं जर जंक फूड असेल, ओके, तर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन ठरवलेली आहे ना की मी डाईट मेंटेन करणार आणि फिटनेस मेंटेन ठेवणार. तर त्यावेळेस आपण काय करतो, जंक फूड जे असतं ते काय करतो, अवॉइड करतो. त्यातून पण आपलं व्यक्तिमत्व घडतं, ठीक. त्यानंतर आपण शिफ्ट जे होतं, नेक्स्ट पॉईंट बघा, फॉस्टर जस्टिस अँड फेअरनेस. ओके, फॉस्टर जस्टिस अँड फेअरनेस. तर व्हॅल्यूज मोटिवेट स्टँडिंग फॉर व्हॉट इज राईट. ओके, जस्टिस आलेला आहे म्हणल्यानंतर तुम्हाला ऑब्विसली दिसून येईल. वेन अनपॉप्युलर, से फॉर एक्झाम्पल
ए जज डिलिव्हरिंग अ व्हर्डिक्ट प्युअरली ऑन द मेरिट डिस्पाईट द पॉलिटिकल प्रेशर. बघा बेस्ड ऑन लॉज असतं, ठीक आहे, आणि रॅशनल थिंकिंग असतं. तर इथं आपण काय केलेलं होतं, हे एक्झाम्पल एक मेन्शन केलेलं होतं. फॉस्टर द जस्टिस अँड फेअरनेस, न्याय आणि निष्पक्षता. एव्हरीवन गेट्स व्हॉट्स दे डिझर्व. प्रत्येकाला असं वाटत असतं, त्यासाठी हे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे, मानवी मूल्य. ठीक आहे. एखादा कोच असेल, लक्षात घ्या, ठीक आहे, तर कोच असेल तर तो काय करतो, सर्व खेळाडूंना काय करतो, समान संधी देतो. ठीक आहे. आणि ज्याचा परफॉर्मन्स आहे आणि ज्याचा परफॉर्मन्स नाही त्यांना पण ते काय करतो, त्यांना तो टीचिंग करत असतो. आणि ह्यातून मग रिफ्लेक्ट काय होतं की एक फेअरनेस नावाचं, निष्पक्षता, कारण की सर्वांना संधी दिलेली आहे. तर हे काय होतं, मानवी मूल्य जे आहे ते काय होतं यामध्ये दिसून येतं. आणि दिसल्यामुळं ऑब्वियसली काय होतं, तर कॅरेक्टर डेव्हलप होतो. ओके. योग्य ते मिळवणे, जस्टिस. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय स्ट्रेंथन द ट्रस्टवर्दीनेस. ओके. विश्वासार्हता. विश्वासार्हता काय होते, मजबूत करते. तर बघा कशी करते, तर स्ट्रॉंग ह्युमन व्हॅल्यूज. ओके. ज्या पण तुमच्या काय आहेत की मजबूत मानवी मूल्यावर तुम्ही ज्यावेळी जगत असता, ठीक आहे, जगत असताना काय करतात की लोक तुमच्यावरती काय करतात, एक प्रकारचा विश्वास ठेवतात, एक प्रकारचा बिलीफ ठेवतात, एक प्रकारचं ट्रस्ट ठेवतात. का, कारण की ते बघत आलेले असतात वर्षानुवर्ष तुम्ही कसं म्हणजे सस्टेन होत आहे. तर त्यामध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर रतन टाटा सरांचं काय केलेलं होतं, एक्झाम्पल दिलेलं होतं. आता ह्यांनी बघा ह्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये जर तुम्ही बघितलं, टाटा स्टील असेल, ठीक आहे, नॅनो असेल, तर हे वर्षानुवर्ष हे व्यवसायामध्ये असताना ह्यांनी वेगवेगळ्या गोष्टीवरती काय केलेलं आहेत की वर्क करत आलेले आहेत. मग वर्क करत असताना ऑब्वियसली काय झालेलं आहे, लोकांचा ट्रस्ट बिल्ड झालेला आहे. आता क्रोमाचे सेंटर ओपन होतात, बरोबर आहे काय, तर आपण काय करतो, एक त्या भावनेनं तिथं जात असतो. कारण की काय असतं, ऑब्वियसली आपण मूल्य कुठलं घेतलेलं असतं, एक ट्रस्टवर्दीनी, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल विश्वासार्हता असते. ठीक आहे. मग ह्यामध्ये काय होतात की लोक म्हणजे आपण जे आहे ते आपण काय करतो, लर्न करतो, एक आपला काय करतो, विश्वास बसतो त्या व्यक्तीवरती. मग हे आपण काय केलेलं आहे, मॉडेल आन्सरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मॉडेल आन्सरमध्ये ट्रस्टवर्दीनेसचं जे आहे एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलला अनुसरून आपण काय केलेलं आहे, रतन टाटा सरांचं काय केलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर प्रमोट टॉलरन्स अँड प्लुरॅलिझम हे आहे. तत्पूर्वी ह्यामध्ये एखादं एक्स्ट्रा एक्झाम्पल आपण बघण्याचा थोडासा प्रयत्न करूया. तर त्यामध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल कोणतं असेल बघा, तर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज तुमचा एखादा फ्रेंड आहे आणि फ्रेंडला तुम्ही काय केलेलं आहे, तुमची पर्सनल थिंग एखादी सांगितलेली आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस त्याने काय केलं असतं की ती तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ओके, तर ती पर्सनल इन्फॉर्मेशन त्याला सांगितल्यानंतर त्यांनी ती काय केली, सिक्रेसी काय केली, मेंटेन ठेवली. आणि मेंटेन ठेवल्यानंतर मग ऑब्वियसली तुमचा काय असणार आहे, ट्रस्टवर्दीनेस असणार आहे. ठीक आहे. आपण म्हणतो बघा, हां ठीक आहे, आपला विश्वासाचा माणूस आहे वगैरे, असं आपण जनरली फ्रेंड सर्कलमध्ये बोलत असतो. कारण की का, की त्यानं ट्रस्ट मेंटेन केलेला असतो. ठीक आहे. एखादा मेकॅनिकलचं पण एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तुमची बाईक वगैरे त्यांनी खराब झाल्यानंतर तुम्ही काय करता, एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडेच जाता. का, कारण की तुमचा त्याच्यावरती ट्रस्ट असतो, की तुम्हाला माहीत असतं की बाबा जेवढा प्रॉब्लेम त्या बाईकला झालेला आहे तोच प्रॉब्लेम तो काय करणार, आपला तो तेवढाच सांगणार आणि तेवढेच तो पैसे घेणार. ठीक आहे. हा तुमचा काय झालेला असतो, ट्रस्ट त्या व्यक्तीवरती बिल्ड झालेला असतो. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय नेक्स्ट काय बघा, प्रमोट टॉलरन्स अँड प्लुरॅलिझम. ठीक आहे. ॲक्सेप्टिंग द डायव्हर्स व्ह्यू, हेल्पिंग टू बिल्ड द हार्मोनियस सोसायटी. ओके. एक कम्युनिटी लीडर रिझॉल्विंग द रिलिजियस कॉन्फ्लिक्ट पीसफुली. म्हणजे तुमच्यात सहिष्णुता जी आहे ती काय झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे. जेणेकरून काय होत असतं की सोसायटीमध्ये आपण असताना वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्ह्यू असतात. प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन देण्यापेक्षा काय म्हणतात ते आपण ते काय केलं पाहिजे, डायजेस्ट करून घेतलं पाहिजे. मग भले एखादी गोष्ट आपल्याला जर पटत नसेल तर आपण कशाला त्या गोष्टीवरती व्हायलन्स क्रिएट करायचा. जस्ट आपण काय करायचं, ते ॲक्सेप्ट करायचं किंवा नाही करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके. तर इथं एक एक्झाम्पल तसं आपण मेन्शन केलेलं आहे. तर ते एक्झाम्पल बघा की सहिष्णुता आणि बहुलवाद म्हणजेच काय दिलेलं आहे की एक विविधतेचा स्वीकार करायचा. विविधता म्हणजे काय की वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळी तेवढ्या प्रवृत्ती असणार आहे. मग प्रत्येकामध्ये काय असणार आहे की विविधता दिसून येणार आहे. मग प्रत्येकाचा व्ह्यू एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा असू शकतो, बिलीफ एखाद्याचा विश्वास वेगळा असू शकतो आणि बॅकग्राऊंड पण काय असतं, वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं असतं. मग त्यामुळं आपण काय करायचं आहे, ॲक्सेप्ट किंवा रिस्पेक्ट
ओके, स्वीकार आणि आदर या दोन मूल्यावरती आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ओके, कम्युनिटी लीडरचं तिथं एक्झाम्पल दिलेलं होतं आणि अंडरस्टँडिंग व्ह्यू. ओके, वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे वेगवेगळे लोक असतात, फक्त आपण काय करायचं आहे, ॲक्सेप्ट किंवा रिस्पेक्टिंग या दोनच गोष्टी आपण करायच्या आहेत. ओके, त्यानंतर लास्ट आपण इथं डिस्कशन आपलं आज एंड होते. त्यानंतर बघा, आपण जे तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलेलं होतं त्या प्रिन्सिपलमध्ये आपण प्रामुख्यानं काय केलेलं होतं की इंट्रोडक्शन 25 वर्ड्समध्ये करायचं होतं. 100 वर्ड्समध्ये आपण साधारणतः काय केलेलं आहे, हा मेन कंटेंट बसवलेला आहे. त्यानंतर आपण कन्क्लुजनवरती शिफ्ट होतो. कन्क्लुजन लिहित असताना मेन प्रिन्सिपल बघा की आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे. मग निष्कर्ष हा इंट्रोडक्शन आणि बॉडीपेक्षा काहीतरी वेगळा पाहिजे, बरोबर आहे. मग जी मानवी मूल्य आपण घेतली, आपण आत्मसात केली, ओके, तेच मानवी मूल्य आपण समाजामध्ये जगत असताना आपण एक पीसफुल सोसायटी पण काय करू शकतो, आपण क्रिएट करू शकतो. मग आपण काय केलेलं आहे, या दोन पर्स्पेक्टिव्हच्या ह्यानं आपण हे कन्क्लुजन केलेलं आहे. ह्युमन व्हॅल्यूज आर इसेन्शियल फॉर पर्सनल इव्हॉल्युशन, स्वतःच्या प्रगतीसाठी, आणि कलेक्टिव्ह वेलबिंग म्हणजेच ऑब्व्हियसली सामाजिक. इथं आपण काय केलेलं आहे, अंगल टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, इथं आपण दिलेलं आहे, एक सांगण्याचा प्रयत्न केला की ते एक जसं की आपण GS2चे वगैरे आन्सर लिहित असताना कसं लिहितो की बाबा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन, बेडरॉक स्ट्रक्चर म्हणजे एक काय ते एक बेडरॉक प्रिन्सिपल आहे असं वगैरे कीवर्ड्स वगैरे तर वापरतो. तर असे तुम्ही काय करू शकता, कीवर्ड्स पण यूज करू शकता. म्हणजे जसं मराठीमध्ये असं लिहू शकता, पाया आणि दिशा मानवी मूल्ये ही पाया आणि दिशादर्शक आहेत. ओके, त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, ती पर्सनल वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात काय होऊ शकतात, यूज होऊ शकतात. ठीक आहे, आणि इम्पॅक्ट ऑन समाजावरती त्याचा काय होतो, चांगला परिणाम होतो. हे असं तुम्ही काय करायचं, असं डायग्रामॅटिक काढायचं नाही आहे, हे फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी दाखवलेलं आहे. ओके, तुम्ही फक्त सिंगल पॅरेग्राफमध्ये ह्या करायच्या आहेत, 25 to 30 वर्ड्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. होप तुम्हाला हे अंडरस्टँडिंग झालं असेल मॉडेल. त्यानंतर आज 12ला आन्सर सबमिट केल्यानंतर काही स्टुडंटनी काय केलेले आहेत, कॉपीज लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यावरती आपण थोडंफार एक 5 मिनिट फक्त डिस्कशन करूया. तर बघा, यामध्ये स्टुडंट बघा, आता हे काय केलेलं होतं की इंट्रोडक्शन एका स्टुडंटनी चांगला प्रयत्न केलेला आहे, चांगल्या प्रकारे लिहिलेला आहे. ठीक आहे, प्रस्तावना जी आहे, मानवी मूल्य म्हणजे काय तर ते चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मानवी मूल्य काय हे दाखवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, इथं आपण काय केलेलं आहे, त्यांना असं स्पेसिफिक कमेंट्स दिलेले आहेत जेणेकरून तुमची काय झाली पाहिजे, इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ओके, तर इथं काय दिलेलं आहे की एखादं उदाहरण लिहिता आलं असतं. तर आपण मॉडेल आन्सरमध्ये बघितलेलं आहे, महात्मा गांधीजींचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे, 3 एक्स्ट्रा उदाहरण बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं, नेल्सन मंडेला सरांचं होतं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं होतं, आणि त्यानंतर जे होतं ते मदर टेरेसा यांचं एक्झाम्पल होतं. आता इथं आपल्याला अजून एखादं एक्झाम्पल मिळालेलं आहे. बघा, कंटेंट गोळा करण्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातूनच तुम्ही काय करा, एक्स्ट्रॅक्ट करा आणि ती लिहून बघण्याचा प्रयत्न करा. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने जर एक्झाम्पल लिहिलं नसेल तर एक्झाम्पल लिहून बघितलं पाहिजे. ओके, एक्झाम्पल ज्यावेळी तुम्ही लिहिता, म्हणजे एखादी गोष्ट ज्या वेळेस अमूर्त असते आणि ती गोष्ट ज्यावेळी मूर्त स्वरूपामध्ये ओके होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ॲब्स्ट्रॅक्ट थिंग जी आहे ती काय झाली, टँजिबल झाली. म्हणजे काय, मानवी मूल्य म्हणजे काय, ती तुम्ही लिहिलीत, ती ॲब्स्ट्रॅक्ट होती, आणि मूर्त संकल्पना दिली म्हणजे टँजिबल झाली. म्हणजे एखादं तुम्ही काय केलं, एक्झाम्पल लिहिलं. ठीक, ओके. त्यानंतर बॉडी पार्टमध्ये बघा, स्पष्ट करा असं त्यांनी दिलेलं होतं. मग स्पष्ट करताना थोडंफार तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, ती कुठली मानवी मूल्य आहेत आणि ती मानवी मूल्य तुम्ही काय करत होता की एखादं एक्झाम्पल थोडंसं लिंक करून सांगितलं असतं. कारण की उदाहरणासह स्पष्ट करा असं स्पेसिफिकली मी इंट्रोडक्शन क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हे असं थोडंसं काय आपलं एक्झाम्पल्स वेगळे, आर्ग्युमेंट्स वेगळे असं करण्यापेक्षा थोडंसं काय केलं पाहिजे की तिथं तुम्ही हे जे पॉईंट आहेत ह्याच पॉईंटला तुम्ही जरासं लिंक करून ते वरचे जे एक्झाम्पल आहेत सेपरेट लिहिण्यापेक्षा ह्यामध्ये लिहिले असते तर चांगलं अजून झालं असतं. आणि ह्यामध्ये काय दिलेलं आहे बघा की बाबा, मूल्यापासून चारित्र्य निर्मितीकडे वाटचाल अशी एखादी प्रवाह आकृती काढण्याची संधी. ठीक आहे, ही वाचा तुम्ही. प्रवाह आकृती म्हणजे काय, एखाद्या वेळेस आता आपण ह्याच्या आधी काय केलेलं आहे,
वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्या कशा काढायच्या मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बघा डे 81 असेल, डे 82 असेल, त्यामध्ये तुम्हाला मी वेगवेगळे डायग्राम सांगितलेल्या होत्या. कोणत्या कोणत्या प्रकारच्या तुम्ही काढू शकता. समजा फॉर एक्झाम्पल असं एखादं काढू शकता आणि त्यामध्ये ही क्लासिफिकेशन टाईप एखादी डायग्राम काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रवाह आकृती आज जर तुम्ही बघितली तर तुम्ही काय करू शकता, मूल्ये जी आहेत इथं लिहू शकता, मानवी मूल्ये. ओके. मग तुम्ही काय करू शकता, इथं लिहू शकता सत्यनिष्ठता. ठीक आहे. प्रामाणिकपणा, असे वेगवेगळे तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. मग प्रवाह आकृती दाखवायचे म्हटल्यानंतर असं काहीतरी तुम्ही काढू शकता. आणि ह्याच्यामध्ये मग ह्यातून काय होतं तुमचं एक प्रकारचं जे व्यक्तिमत्व, ठीक आहे, म्हणजे काय होतं कॅरेक्टर डेव्हलप होतं. मग हे ड्रॉ करून झाल्यानंतर एखादा असा बॉक्स करा, ह्याला सादरीकरणाचं महत्त्व म्हणतात. आणि इथं काय करा तुम्ही आकृती. ठीक आहे. असं हे करा आणि त्याच्यात तुम्ही तिथं काय केलं पाहिजे, नाव लिहिलं पाहिजे. त्याचनंतर आपण काल एखादं बघितलेलं होतं, असे 2 सर्कल काढलेले होते. ओके. आणि या सर्कलवरती पण एखादी आपण डायग्राम ड्रॉ केलेली होती. तर ज्या डायग्राम काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती तुम्ही आत्मसात करण्यावरती फोकस द्या. ऑब्वियसली तुम्ही ह्या ज्यावेळेस कंटेंट तुमच्याकडती कमी असतो, स्पेस जास्त शिल्लक राहतो, ऑब्वियसली तुमचे मार्क्स थोडेसे डिडक्ट होतात. तर इथं तुमचा काय होतं, कंटेंट जरी कमी असला तरी ही स्पेस तुमची काय होते, भरून निघते. ओके. आणि कायम कुठलीही आकृती काढत असताना ही बॉडी पार्टमध्ये ड्रॉ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर आपण परत शिफ्ट होतो. होप तुम्हाला हे अंडरस्टँडिंग झालं असेल, प्रवाह आकृती कशी काढायची. त्यानंतर बघा अजून एक स्टुडंट आहेत, भरपूर स्टुडंटने लिहिलेले आहेत, त्यातलेच मी फक्त 1-2च आणलेले आहेत. यामध्ये बघा यांनी पण काय केलेलं आहे, मानवी मूल्य म्हणजे काय, तर जिथं प्रस्तावना लिहायची होती ती प्रस्तावना काय केलेलं आहे, प्रश्न व्यवस्थित अंडरस्टँडिंग न करून घेतल्यामुळं थोडंसं काय केलेलं आहे, डायव्हर्ट झालेलं आहे. पण असं झालं नसलं पाहिजे. पण ठीक आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही लिहित असताना काय होतं की थोडासा फोकस चुकला तर चुकू दे, पण तुम्ही लिहिण्यावरती काय करा, भर द्या. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की इथं प्रस्तावना ॲक्च्युली हिथून चालू होते. मग ही प्रस्तावना जी आहे कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं वर्ड लिमिट जे सांगितलेलं होतं की आपल्याला काय होणार आहे की 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. मग 150 शब्दामध्ये लिहायचं आहे म्हटल्यानंतर मी तुम्हाला वर्गीकरण कसं सांगितलेलं होतं. ओके. प्रस्तावनेचं जे सांगितलेलं होतं ते 25 ते 30 शब्दामध्ये लिहा असं सांगितलेलं होतं. तर बघा हे काय झालेलं आहे, एक्सीड झालेलं आहे. ऑब्वियसली हे एक्सीड झालं तर खालचा जो कंटेंट असणार आहे, जी मेन डिमांड विचारलेली आहे तर ती काय होणार, मग डायरेक्ट दुसऱ्या पेजपासून स्टार्ट होणार. ओके. तर मग इथं पण यांना डायग्राम वगैरे काढण्यासाठी संधी होती. त्यानंतर आपण अजून एक स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. तर ह्यांनी पण काय केलेलं आहे, इंट्रोडक्शन चांगलं लिहिलेलं आहे. उदाहरणात एखादं उदाहरण त्यांना टाकण्यासाठी स्कोप होता. आणि त्यानंतर ह्यांनी काय केलेलं आहे, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. इथं बघा उदाहरण कसं लिहायचं. तुम्ही जर व्यवस्थितपणे काय केलं, डेली लिहित गेला आणि हे चेक करून घेतला तर तुमचे मॅक्झिमम जे म्हणजे मिस्टेक्स आहेत ते काय होऊ शकतात, एक्झामपर्यंत रेक्टिफाय होऊ शकतात. असं इथं दाखवलेलं आहे बघा, इंट्रोडक्शन लिहित असताना मग तिथं उपशीर्षक असं दाखवू नका, डायरेक्ट जे आहे मानवी मूल्य म्हणजे असं डायरेक्ट सुरुवात करा. उपशीर्षक हे फक्त बॉक्स वगैरे करायचा असतो त्यावेळी ते इंट्रोडक्शनमध्ये करण्यापेक्षा इथं थोडासा फक्त सब हेडिंगला करा. ठीक आहे. हे सादरीकरणाचा भाग आहे. जसं जसं तुम्ही लिहित जाचिला तसं जसं ती इम्प्रूव्हमेंट होत जाईल. ओके. आणि ह्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादी डायग्राम वगैरे पण काढत असता ही प्रॉपर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अशी तुम्ही सादरीकरण करू शकता. पण हे करत असताना ना हे कन्क्लुजनमध्ये नका करू. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये नका करू, बॉडी पार्टमध्ये करा. कारण की कन्क्लुजन हे तुमचं असं थोडंसं प्लेन असलं पाहिजे. तर ही काय केलेलं आहे, डायग्रामच कन्क्लुजनमध्ये टाकलेले. तर हे प्लीज अवॉइड करा. त्यानंतर इंग्लिश मिडियमचे पण काही स्टुडंट्स आहेत, त्यांनी पण काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा प्रामुख्यानं आता हे बघा एकदम बेस्ट लिहिलेलं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे की डेफिनेशन जी आहे ती डिफाईन केलेली आहे. फक्त यांनी थोडंसं काय करायला पाहिजे होतं, एखादं एक्झाम्पल टाकलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. तर त्यांना आपण काय केलेलं आहे, एक्झाम्पल इथं सजेस्ट केलेलं आहे. ओके. डॉक्टर एस राधाकृष्णन्स व्ह्यूज ऑन द ह्युमन व्हॅल्यू. ओके. आणि यांनी प्रत्येक बघा हॉनेस्टी
म्हणजे प्रामाणिकपणा, मग प्रामाणिकपणेचं एक्झाम्पल सचोटी, सचोटी म्हणजे काय, सचोटीपणेचं एक्झाम्पल, ठीक आहे. करुणा, करुणा म्हणजे काय, ते करुणा म्हणजे काय बेसिक लिहिलं, पर त्याच्यानंतर एक्झाम्पल लिहिलं. एम्पती, ठीक आहे, आणि त्याच्या परत एक्झाम्पल. करेज, धैर्य लिहिलं, धैर्य लिहिलं असताना तिथं परत एक्झाम्पल टाकलं. रिस्पेक्ट, आदर करणे, ओके. डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी, ओके. टॉलरन्स, असे वेगवेगळे काय केलेले आहे त्यांनी इथं सगळे लिहिलेले आहेत. होप उद्या आपण भेटूया. उद्याचा जो आहे तुम्ही आज स्टडी करत असशीला रोल ऑफ द फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन द इनकल्केटिंग व्हॅल्यू, हा आपला उद्याचा टॉपिक असणार आहे. आज तुम्ही जे काय आहे ह्या टॉपिकवरती तुमच्या नोट्स असतील त्या रिवाईज करा. रिवाईज करून झाल्यानंतर उद्या 12 वाजता हा क्वेश्चन येईल. ओके, आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.